नमस्कार. कुक विथ स्नेहल आंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक खास घटक वापरून एकदम नवीन पद्धतीने ओल्या नारळाची दाटसर आणि सुमधुर खीर तयार करून दाखवणार आहे. एकदा जर का तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ओल्या नारळाची खीर बनवून टेस्ट केली, तर तुम्ही नेहमी जी खीर बनवत असाल, ती बनवणं कायमचं सोडून द्याल. एक थेंबही तुपाचा वापर न करता आज मी तुम्हाला ही ओल्या नारळाची अतिशय टेस्टी अशी खीर तयार करून दाखवणार आहे. ही ओल्या नारळाची खीर तुम्हाला एवढी आवडेल की एकामागून एक तुम्ही ही खीर वाट्या भरून भरून प्याल. मला खात्री आहे अशी एकदम नवीन पद्धतीची एक थेंबही तुपाचा वापर न करता बनवलेली ओल्या नारळाची सुमधुर आणि दाटसर खीर तुम्हाला सर्वांनाच खायला फार आवडेल. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. तर खिरीसाठी इथे या वाटीमध्ये मी 3 चमचे तांदूळ अर्धा तास अगोदरच पाण्याने स्वच्छ धुवून असे पाण्यामध्ये भिजत ठेवले होते. खीर बनवण्यासाठी शक्यतो कुठलाही सुवासिक तांदूळ घ्यायचा आहे. इथे मी हा बासमती तुकडा घेतलाय. याऐवजी तुम्ही आंबा मोहर किंवा मग इंद्रायणी तांदूळ सुद्धा खिरीसाठी घेऊ शकता. खिरीसाठी सुवासिक तांदूळ घेतला तर खीर सुद्धा छान सुवासिक आणि टेस्टी बनून तयार होते. आता या तांदळामधलं पाणी मी गाळणीमध्ये पूर्णपणे निथळून घेणार आहे. तांदळातलं पाणी निथळत आहे तोपर्यंत इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी हे अर्धा लिटर दूध घालणार आहे. हे मी म्हशीचं दूध ह्या ठिकाणी घेतलंय. म्हशीचं दूध गाईच्या दुधापेक्षा घट्ट असतं आणि अशा या घट्ट दुधाची खीर सुद्धा छान दाटसर बनून तयार होते. शिवाय म्हशीच्या दुधाची खीर छान पांढरी शुभ्र बनून तयार होते. या अर्धा लिटर दुधातलं अर्धी वाटी दूध मी बाजूला काढून घेणार आहे आणि गॅस चालू करून ह्याला मी फुल फ्लेमवर एक चांगली उकळी येऊ देणार आहे. फुल फ्लेमवर दुधाला एक चांगली उकळी काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि लो फ्लेमवर दूध 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायचंय. आपलं दूध एकीकडे मंद आचेवर उकळत आहे तोपर्यंत हे जे तांदूळ आपण निथळत ठेवले होते यांना मी ह्या पोळपाटावर काढून घेणार आहे. हे भिजवलेले तांदूळ मी मिक्सरला न दळता असे लाटण्याने बारीक करून घेणार आहे. हे तांदूळ छान भिजलेले असल्याने हे लाटण्याने अगदी सहज बारीक होतात. तसं तर तुम्ही ह्यांना मिक्सरला देखील बारीक करू शकता, पण असे हे तांदूळ लाटण्याने छान एकसारखे बारीक होतात. मिक्सरला हे भिजवलेले तांदूळ बारीक करताना अगदीच बारीक दळले जातात. त्याच्याने खीर छान दाणेदार नाही होत. त्यासाठी हे तांदूळ असे लाटण्याने बारीक करून घ्यायचे. लापशीच्या रव्याप्रमाणे हे तांदूळ असे बारीक करून घ्यायचे. तर हे पहा, हे तांदूळ आपण ह्या ठिकाणी असे बारीक करून घेतले. यानंतर हे जे अर्धी वाटी दूध आपण बाजूला काढून घेतलं होतं याच्यामध्ये मी ही 1 चमचा मिल्क पावडर घालून मिक्स करून घेणार आहे. याच्याने आपली खीर छान दाटसर व्हायला मदत होईल आणि खीर देखील चवीला अगदी टेस्टी बनून तयार होईल. तर ह्या ठिकाणी आपण मिल्क पावडर अशी ह्या दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घेतली आहे. इथे एकीकडे आपलं हे दूध देखील मंद आचेवर 5 मिनिट उकळून झालंय. आता ह्याच्यामध्ये मी हे 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालून घेणार आहे. खोबऱ्याच्या पाठीचा काळा भाग काढून हे खोबरं मी किसणीने किसून घेतलंय. त्यामुळे हा ओल्या खोबऱ्याचा किस छान पांढरा शुभ्र तयार झालाय. याच्याने आपली खीर सुद्धा छान पांढरी शुभ्र तयार होईल. रेग्युलर साईजच्या वाटीने 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं मी ह्या ठिकाणी घेतलंय. तुम्हाला हवं तर खोबऱ्याचं प्रमाण ह्या ठिकाणी तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता. आता ह्याच्यामध्ये मी हे बारीक केलेले तांदूळ सुद्धा घालून घेणार आहे. तांदूळ घातल्यानंतर ह्यांना असं दुधामध्ये फटाफट मिक्स करून घ्यायचंय, म्हणजे याच्यामध्ये तांदळाच्या गुठळ्या नाही होणार. तांदूळ घालताना गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे आणि ह्यांना असं दुधामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचंय. ओल्या नारळाचा किस आणि तांदूळ असे ह्या दुधामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यांना मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिट शिजवून घ्यायचंय. तर या ठिकाणी आपण हे ओलं खोबरं आणि तांदूळ मंद आचेवर दुधामध्ये 5 मिनिट शिजवून घेतलंय आणि तुम्ही ते पाहू शकता, ह्याच्यातला तांदूळ शिजून निघाल्यामुळे ही खीर छान दाटसर झाली आहे. बस, तर आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला हे मिल्क पावडर मिक्स केलेलं दूध घालून घेऊया आणि ह्याला या खिरीमध्ये एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. अशी मिल्क पावडर घालून बनवलेली खीर चवीला फारच टेस्टी लागते आणि खीर छान दाटसर बनून तयार होते. बस, तर आता ह्याच्यामध्ये मी रेग्युलर साईजच्या वाटीने ही पाऊण वाटी साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण तसं तर ह्या खिरीच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे, पण जर तुम्हाला खीर जास्त गोड किंवा मग कमी गोड खायला आवडत असेल तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचंय. मिल्क पावडर आणि साखर घातल्यानंतर खीर मंद आचेवर एक 4 ते 5 मिनिट उकळून घ्यायची आहे.
बस तर आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये फ्लेवरसाठी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालणार आहोत. वेलदोड्याचा सुगंध ह्या खिरीला फारच छान येतो. यानंतर या खिरीमध्ये मी हे काही बदाम पिस्त्याचे काप घालणार आहे. वेलदोड्याची पूड आणि बदाम पिस्त्याचे काप या खिरीमध्ये घातल्यानंतर आपण ही खीर मंद आचेवर एक 2 ते 3 मिनिट उकळून घेणार आहोत. या खिरीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हवे ते ड्रायफ्रुट्स घालू शकता आणि ड्रायफ्रुट्सचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर हे पहा, इथे आपली ही ओल्या नारळाची खीर ह्या ठिकाणी अगदी छान बनून तयार झाली आहे. तांदूळ आणि मिल्क पावडरमुळे आपली ही ओल्या नारळाची खीर छान दाटसर आणि टेस्टी बनून तयार झाली आहे. हे पहा, फारच क्रीमी, सुवासिक, टेस्टी आणि दाटसर अशी आपली ही ओल्या नारळाची खीर ह्या ठिकाणी बनवून तयार झाली आहे. ही ओल्या नारळाची खीर चवीला खरोखर फारच टेस्टी लागते. एकदा जर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी ओल्या नारळाची खीर बनवून टेस्ट केली, तर तुम्ही तुमची नेहमीची खीर बनवणं कायमचं सोडून द्याल. जेव्हा जेव्हा तुम्ही खीर बनवणार असाल, तेव्हा तुम्ही बस ह्याच रेसिपीप्रमाणे खीर बनवाल याची मला खात्री आहे. ही ओल्या नारळाची खीर तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला फार आवडेल. कुठल्याही सणावाराला तुम्हाला ही ओल्या नारळाची खीर नेहमीच बनवायला आणि खायला सुद्धा फार आवडेल. नारळी पौर्णिमेच्या सणाला तर ही ओल्या नारळाची खीर तुम्ही हमखास बनवून बघा. बघा, ही एवढी स्वादिष्ट ओल्या नारळाची खीर खाल्ल्यानंतर तुम्ही ह्या खिरीची चव आयुष्यभर विसरू नाही शकणार. आयुष्यभर ह्या खिरीचा स्वाद तुमच्या जिभेवर रेंगाळत राहील. सणावाराला घरी येणाऱ्या पाहुण्यांना सुद्धा ही ओल्या नारळाची स्वादिष्ट खीर खायला फारच आवडेल. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे मी दाखवलेल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही अशी ही ओल्या नारळाची सुमधुर, सुवासिक, दाटसर, क्रीमी आणि स्वादिष्ट अशी ही खीर एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा. टेक केअर.